सारी चीज़ें हैं। तो एक बार रनों की बरसात होती है, बारिश भी आएगी, वहाँ बिल्कुल वो बहुत सारी चीज़ें आप देखेंगे, बरसात वहाँ भी होगी, लेकिन इनामों की जो राशि है उसके साथ इनामों की जो बरसात हो रही है टूर्नामेंट में, वो सबसे बड़ी उपलब्धि है। लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहेत। एका साईडला जगदीश, अर्थातच मॉर्कल या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले। सादिक राजापूरकर सर जरूर या ठिकाणी दर्शवत असताना 10 खेळाडूंनी खेळत आहेत का? 9 खेळाडूंनी खेळत असताना 8 साई स्पोर्ट्स सरावली टीम। त्या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक, रॉकी ग्रुप चषक, टिंबी खोडावे, कोण विसरेल त्या बाईकवर स्वार झाला होता तोच खेळाडू मात्र जगदीश पाटील मॉर्कल, साई स्पोर्ट्स सरावली टीमचा एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय। रितेश किनी, या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे खूप काही टेक्निक पाहायला मिळते। बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो, गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, म्हणजेच ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा हे मंगलमूर्ती विरातन संघाचा भरवशाचा फलंदाज, तर एका साईडला शैलेश निवल आपल्याला पाहायला मिळतोय। ऑल द बेस्ट बूट टीम, दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील। प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे त्यांचं लक्ष, डोळे लागलेत, त्या सर्वांचं करूया आपण यूट्यूबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। पहिलाच बॉल बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय, थोडासा आवाक्याच्या बाहेर होता, अपेक्षित बाउन्स नव्हता आणि उसे घेतली, वाईट बॉलचा इशारा, 1 धाव। पटके में गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल ज़्यादा, कद्दों का ज़्यादा इस्तेमाल किया गया था और बल्लेबाज ने खेलने की कोई कोशिश नहीं, 1 फॉर ओवर का इशारा भी हुआ। तो अब नया विकल्प ढूंढना पड़ेगा गेंदबाज मॉर्कल को। पहिलाच बॉल अवंतर स्वरूपात, एक्स्ट्रा स्वरूपात इन्क्लूड केले गेले, 1 धाव। अप्रतिम बाउन्स चांगला होता आणि शरीर भेदी मारा पाहायला मिळाला। बॉडी लाईन डिलिव्हरी कशी असावी याचं प्रात्यक्षिक दर्शवून दिलं गेलं। हलकीशी रिमझिम मात्र त्या ठिकाणी जरूर पावसाची सुरुवात झाली आणि थोडीशी खेळपट्टी ओलसर होताना पाहायला मिळते, त्याचा अंदाज घेत गोलंदाजी करताना पाहायला मिळते। और प्रमोद, इस बार लेंथ बहुत अच्छी थी, कुंडलेज पर टिप्पा खिलाया था ताकि बल्लेबाज थोड़ा परेशान हो, वही हुआ मैदान के अंदर। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, वॉट अ फिल्डिंग, महेंद्र भोईर पुढे सरसावत असताना 40+ क्रिकेट सुद्धा मात्र आतापर्यंत चांगलं खेळत आहेत। फिट अँड फाइन, नाइस फिटनेस, ग्रेट फील्डिंग। एक तो महेंद्र बोहिर की बात करें तो प्रमोद मैनेजमेंट गुरु है, उसके साथ अब एक बार फिर उनके पास अनुभव भी है, बढ़िया फील्डिंग, क्योंकि गेंद ट्रैवल हो रही थी, अगर थोड़ी भी गलती करते तो गेंद बॉडी के बाहर जाती। उच्च कोटि की फील्डिंग महेंद्र बोहिर द्वारा। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर आपण पाहिलं तर सेफ झोनमध्ये थोडेसे जरूर स्लीप होताना पाहायला मिळाले। तत्पूर्वी 2 धावा शैलेश निवलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत। दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4। इस बार टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश, गुंडे स्पॉट पर टिप्पा खिलाया था और टाइमिंग अच्छा नहीं था, खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद आई थी ऑफ साइड पर, कवर क्षेत्र में आई थी, फील्डिंग थोड़ी खराब हुई, इसका फायदा उठा दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। ही स्पेशालिटी आहे जगदीश मॉर्कलची, खूप चांगल्या चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल। टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, कुंडे स्पॉट पर टिप्पा खिलाते हुए गेंदबाज मॉर्कल और बीट किया बल्लेबाज शैलेश को। ये अच्छी गेंद थी, निरंतरता की जरूरत है। तो चेंडूचा टप्पा पाहिला, खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि वाईट बॉलचा इशारा, 1 धाव इन्क्लूड होईल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5। आंखों से दूर रखने की कोशिश, काफी ऑफ स्टंप के बाहर, दिशा पर कंट्रोल नहीं है, वाइट बॉल का इशारा, मिस्टर इस्टा से आंकड़े बदलते हुए। निरंतरता बहुत ही, कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट है, चाहे बल्लेबाज या गेंदबाज। बाउन्स पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतायत, आता पहिला बॉल वाईट, तदनंतर नो बॉल, यावेळेला बाउन्स पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6। रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हे तुम्हाला वारंवार चित्र दिसतच राहणार। काही गोलंदाज उंच सकल बांधायचे असतात, त्यावेळेला ते बाउन्स जास्तीत जास्त करण्यासाठी ओळखले जातात। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा बाउन्सर जास्तीत जास्त करतो, परंतु इथे जर आपण पाहिलं तर खूप मोठा बाउन्स होता आणि नो बॉलचा इशारा। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6। फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो, त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय। निर्धाव बॉल, जब अंपायर 1 पर ओवर का इशारा करते तो उसके बाद में बाउंसर डालेंगे तो परेशानी होगी। ये परफेक्ट बॉल था, इससे पहले ज़्यादा एफर्ट था, ज़्यादा पीछे गेंद थी, लेकिन ये सही लाइन, सही दिशा गेंदबाज की।
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यस टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना वाईड नो जरूर आले, परंतु ज्या अनुषंगाने जी गोलंदाजी केली, अचूक टप्पा भेदक मारा करत फलंदाजाला परिपूर्णतः चाचपडण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि अखेरकार यश प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. शैलेश निवलला परतावं लागेल. एक निराशजनक कामगिरी करत असताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. बिल्कुल ऑफ टर्म के बाहर वाली लाइन हमेशा किसी भी बड़े बल्लेबाज को भी परेशान वही हुआ शैलेश के साथ. आज बल्ले के बीचों बीच नहीं खेल कर पा रहे थे. मॉर्कल को सफलता मिली, बहुत बड़ी सफलता है. पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. रितेश ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. गेल्या वर्षात रितेश किनीने काय भन्नाट फॉर्मामध्ये असताना याच मैदानात खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्ट्रगल करताना पाहायला मिळतो आणि ॲब्सोल्युटली परफेक्ट विकेट मिळाली. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. भरवशाच्या फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. सेकंड विकेट डाऊन. ओपनिंग बॅटर यावेळेला निराशाजनक कामगिरी करताना गॉन. जो बाउंसर डाले गए थे वहां पे इनको एक बार फिर वो कामयाबी नहीं, नियंत्रण नहीं था. उसके बाद में जब लेंथ पे गेंदबाजी आउट ऑफ द ऑफ स्टंप की तब जाकर उनको फायदा मिला और दो बड़े शिकार. एक तो प्रारंभिक बल्लेबाज शैलेश का विकेट मिला और उसके बाद में बहुत बड़ी सफलता बल्लेबाज रितेश बैक टू द पैवन चले गए. मॉर्कल की लाजवाब गेंदबाजी. अतिशय फॉर्मामध्ये असलेला मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. 2 बॉल परफेक्ट त्याने रीड केले आणि फलंदाजाला पाठवलं. नयन किनी एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मिस्टर नितेश कदम यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने, परंतु इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग बॉलिंग करणाऱ्या संघाने. तर आपण पाहतायत यस अंपायर्स कॉल आहे. यस अंपायर्स कॉल की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र या ठिकाणी पिच झालाय का हे दर्शवलं जाईल. की आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी टीव्ही अंपायर दर्शवतील. टीवी एम्पायर बिल्कुल बिजी होने वाले हैं. और इस प्रतियोगिता की बात करते हो दोस्तों, मैं आपको बताना चाहूँगा आज का ये पहला दिन है और इम्पोर्टेंट चौथा मुकाबला साई स्पोर्ट सरावली और मंगलमूर्ति बिराथन के बीच. मंगलमूर्ति बिराथन ने भी इसी प्रतियोगिता में बहुत अच्छा प्रदर्शन निरंतरता के साथ किया है. लेकिन जिस तरह से प्रमोद वो कहानी बनी है पहले मैच की या दूसरे मैच या तीसरे मुकाबले में, जिस तरह से जो बड़ी टीमें टूर्नामेंट के बाहर चली गई हैं और 2 ऑफसेट देखने का मौका मिला. नो बॉल. यस पंचांनी मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत वाईट प्रथमतः दिलं गेलं होतं. तदनंतर जो डिसिजन होता तो रिव्हर्स घेतला क्षमस्व आणि तदनंतर नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा सिग्नल. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. मंगलमूर्ती विराथन टीम खेळत असताना प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतायत. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ज्या पद्धतीने आतिशने नो बॉल जरूर हाताळला परंतु लेंथ लाईनला विसरलेलं नाहीये. जब गिले विकेट है, बॉल गीला है तो उसके बाद में ग्रिप करना इतना आसान नहीं है. लेकिन तारीफ करना चाहूँगा मॉर्कल के जिस अंदाज से इन्होंने गेंदबाजी की. उसके बाद में जब गेंदबाजी करने का गेंदबाज आदिश आए सही ठिकाने में गेंदबाजी करते बिंदी गेंद डाली है. खाली चेंडू राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. क्या बात आहे आतिश. परफेक्ट गोलंदाजी करत असताना परफेक्ट फलंदाजाला रीड करताना पाहायला मिळतोय. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आतषबाजी करून देत नाही मोठ्या फटक्यांची.
पुन्हा एकदा पुढे ठेवला होता चेंडू, मजबूर केलं होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्यासाठी. जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे विकेट किपर आणि बॉलरमध्ये. अगदी बरोबर. खूप चांगली गोलंदाजी आतिशने केले आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रमोद बघितलं तर बॅट्समन संघर्ष करतात धावांकरता. तर मात्र यावेळेला आपण पाहता शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता प्रणय पाटील आणि नयन केनीचा, परंतु इथून जर आपण पाहिला नो बॉलचा इशारा, नो बॉलच्या इशाऱ्याने 1+1 अशा 2 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल 2 जरूर आले, परंतु तदनंतर धावा मोठ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत. ज्या अनुषंगाने मंगलमूर्ती विराटन संघ ओळखला जातो मोठ्या धावसंख्येसाठी, त्या धावा आलेल्या नाही आहेत. यू आर एब्सोल्युटली राइट. लेकिन ये मौका है, अगर नो बॉल है तो फ्री डे, इस गेंद के ऊपर दे घुमा के आप खेल सकते हैं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रणय पाटीलचा. महेंद्र भोईर शॉर्ट थर्ड मॅनला तैनात आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 नो बॉल येऊन सुद्धा मात्र 2 धावा खर्च केल्या, म्हणजे एकंदरीत 4 धावा खर्च केल्या. परंतु ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग 5च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करतायत. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. अपेक्षित धावसंख्या नाही आहे. या अनुषंगाने आपण 15 ते 16 धावा प्रति षटकामागे यायला हव्यात रेनी सीझनमध्ये. त्या धावा येताना पाहायला मिळत नाही आहेत, म्हणजे कुठेतरी यावेळेला पारडं जड आहे. ते पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये जर आपण आलेख पाहिला तर साई स्पोर्ट सरावली संघाच्या बाजूने लागला गेला. प्रमोद, साई स्पोर्ट्स पराली के जो टीम में गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, मंगलमूर्ति विराटन बैटिंग लाइन लंबा है, लेकिन अभी भी कोई बल्लेबाज मिडल ऑफ द बैट नहीं खेल पा रहा है. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाते बड्डे बॉयच्या बॅटमधून. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. यंदाचा हंगाम भरपूर आपण पाहतायत. रबर बॉल क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यातील सफाळे विभागातील, विटी लाईन विभागातील मात्र एक मोठी स्पर्धा म्हणजेच SP ट्रॉफी शुभम पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन. सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्टँड अँड डिलिव्हर शॉट बॅक टू द बॉलर हेड डाउन द ग्राउंड. 6 धावा. जैसे कि हम जिक्र कर रहे थे कि बल्ले के बीचों बीच खेलना बहुत ज़रूरी है, तो ये गेंद बिल्कुल स्लॉट में थी, ओवर पिच थी, फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, और लॉक ऑफ के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर चले गए 6 रनों के लिए. क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब क्या रनों की बरसात होगी या बड़े स्ट्रोक आएंगे, देखने वाली बात है. बाउन्स यावेळेला आपण पाहतायत गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने जेव्हा अपेक्षित बाउन्स असतो त्यावेळेला पंच काहीच करू शकणार नाहीत. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक उसे घेतो त्यावेळेला आपण पाहतायत अपेक्षित बाउन्स आहे. ग्रेट डिलीवरी और अच्छा जवाब था गेंदबाज का. ऑन द टोज, ऑन द नोज गेंदबाजी करना आपको आना चाहिए. तिकी गेंद थी है. बॅटची एज अँड टेकन नयन किनीचा खेळ मात्र यावेळेला खल्लास. बॅक टू द डगआउट. 3 मात्र मातब्बर खेळाडू पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना कोणतीही मात्र मोठी पार्टनरशिप होऊ शकत नाहीये. पहिला फलंदाज शैलेश निवल बाद झाला, दुसरा फलंदाज रितेश किनी बाद झाला, तिसरा फलंदाज नयन किनी बाद होताना पाहायला मिळत आहेत. आता नवीन फलंदाज लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू म्हणजेच अर्थातच एका साईडला प्रथमेश बंटी याला आपण पाहतायत. परंतु इथे कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालणार नाहीये. प्रत्यक्षात जेव्हा संघ संकटात सापडतो त्यावेळेला संघाला मात्र वर कसं काढायचं हे तुम्ही जाणलं पाहिजे, तरच तुम्ही उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहात. बिल्कुल सही. और आप कागज पर शेर होने से बात नहीं बनेगी. दूसरी इंपॉर्टेंट चीज़ है मैदान के अंदर आए बंटी और आपके लिए बज रही खतरे की घंटी, क्योंकि इस वक्त विकेट जो है ना वो रेगुलर इंटरवल में आ रहे हैं. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा. अभी तक गेंदबाजों ने हावी होकर गेंदबाजी की है. बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चेंडू क्रमांक 5 घेऊन येईल जगदीश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न महेंद्र भोईर पोहोचतील का, पोहोचले होते परंतु तिथे चेंडू स्किट झाला हातातून आणि सरळ चेंडू निघून जातोय. चौकाराकरिता मेल नशिबाचा चौकार. ही झेल खूप अत्यंत मात्र महत्वाची होती, परंतु झेल सुटल्यानंतर परिणाम काय असतो येणाऱ्या चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. बिल्कुल सही. इस वक्त मौका था महेंद्र के पास. अच्छी फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग इन्होंने की. ग्राउंड फील्डिंग बहुत बढ़िया, लेकिन जब कैचिंग के लिए गए तो गेंद के नीचे भी आए थे. ये कैच पकड़ना बहुत जरूरी. ये कैच छूटा है, यहाँ से बिल्कुल क्या इसका फायदा जो है बल्लेबाज उठाएंगे वो देखने वाली बात है. यहाँ से आने वाली जो गेंदें बहुत इंटरेस्टिंग मैच है, रन बनाना बहुत जरूरी है बल्लेबाजों को.
ऑन साईडला फ्लिकचा फटका जरूर खेळला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावतील, फिल्डिंग करतील, फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता प्रणय पाटीलचा, परंतु तिथे सावध पवित्रा घेतला, एकच धाव मिळाली. अशा प्रकारे 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये मंगलमूर्ती विराथन टीम जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. खूपच लो सरासरी आतापर्यंत 7.33चा करंट रन रेट पाहायला मिळतोय 3 षटकांमध्ये 22. प्रशांतजी, ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत गोलंदाजी केले ती कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते आणि स्पायसी बॉलिंग मी तर म्हणेन तिखट मारा यावेळेला जरूर केला गेलाय. जे फलंदाज स्ट्रॉंग फलंदाज आहेत त्यांना जकडवून ठेवलं गेलंय क्रीजमध्ये. विकेट टेकिंग गेंदबाजी की है बहुत बढ़िया और बड़े खिलाड़ी को अपने आउट किया. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. दूसरी इंपॉर्टेंट चीज़ है जैसे कि कैच के बारे में चर्चा होती है. एक कैच कपिल देव निकल साहब ने लिया था, उसके बाद एक बार फिर देखिए एक कैच शेषाद ने लिया था और एक कैच सूर्या ने लिया था. कैच पकड़ने से क्या होता है वो बिल्कुल ड्रॉप के आपके हाथ में आती है. कैच छोड़ने का नतीजा भी एक बार फिर है 2000 बिल्कुल जिस तरह से रोहित शर्मा ने वो 264 रनों की मैराथन इनिंग बहुत बड़ी पारी खेली थी. कैचेस बहुत इंपॉर्टंट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑफचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा यावेळेला जरूर पाहायला मिळत आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मंगलमूर्ती विराथन या टीमची 24 या धावसंख्येवर. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. प्रणय आपल्या गोलंदाजी मार्कवर. टॉस बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर असेल. तिथे फिल्डर पुढे सरसावतील, थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 2 धावा प्रणय पाटील आणि बंटी यांच्या माध्यमातून चांगली जरूर तालमेलची आवश्यकता होती. 2 धावा आल्या. यानंतर होणारा सामना आई कुर्लाई सरतोडी संघाचा कॅप्टन आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये 5 षटकानंतर लगेच हजर राहायचं आहे. प्रणय आपल्या गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 2 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत. संघाची धावसंख्या 26. उलटॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. षटकाराकरिता 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक, गुड शॉट, संघर्षाचा षटकार. खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. लेग स्टंप के ऊपर फुल टॉस गेंद है, कौन छोड़ने वाला है, कौन नहीं छोड़ेगा. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था और जिसकी जरूरत है. वेलकम 6. यहाँ से एक बार निरंतरता की जरूरत है. रन चाहिए मंगलमूर्ति विराथन टीम को, तभी जाकर एक बार फिर बाद में गेंदबाजों को कुशन मिलेगा. ये खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. 32 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. बंटी यासाठीच जाणला जातो, संधीचं सोनं करण्यासाठी. खोलवर चेंडू होता, इथून महेंद्र भोईर खूप चांगला बॅक करत असताना म्हणायला हरकत नाही. यात बॅकअप करतायत आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. तर कमबॅक करत असताना मिस्टर प्रणय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33. प्रमोद देखिए, आप बड़े टीम के खिलाफ जब अच्छा प्रदर्शन करते हैं तो काउंट है, क्योंकि मंगलमूर्ति विराथन टैलेंटेड टीम है. बहुत सारे प्रतिभाशाली खिलाफ, उनके खिलाफ साई स्पोर्ट सरावली की शानदार गेंदबाजी. ऑन साईडला प्रहार तर जरूर केलाय, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले आणि इथे मात्र कॅच ड्रॉफ्ट. आता डोक्यावर हात देऊन चालणार नाहीये. इथून जर 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 मोठे फटके आले तर या झेलचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. ऑलरेडी बंटीचा उल्लेख केलेला आहे. बिल्कुल, और खुशी आई थी, अपने लौटाने का काम किया. ये बड़ा विकेट हो सकता था, खराब फील्डिंग बॉडी लाइन पर. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फार वेगाने चेंडू निघून जातो. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान, बॅटची एज घेत नशिबाचा चौकार. 4 धावा. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 39. 39 4 षटकांच्या समाप्ती अखेर मंगलमूर्ती विराथन टीमचा स्कोर आतापर्यंत 39. किस्मत आपको मौका देते हैं, मेहनत आपको चौका देते हैं. बिल्कुल वो मौका मिला था लॉन्ग ऑफ पर. इससे पहले महेंद्र भोईर ने कैच छोड़ा था, तो उसका फायदा बिल्कुल बल्लेबाजों को मिलता हुआ. स्कोर 39 पर पहुंच चुका है. अब टारगेट क्या रहेगा? कम से कम यहाँ से 55 रन या 60 के आसपास जाने की कोशिश, या 50+ रन बनाने का प्रयास मंगलमूर्ति विराथन करेंगे, क्योंकि इनके पास अच्छी गेंदबाजी है. ॲब्सोल्युटली राईट. 6 बॉलमध्ये 21 ते 25 धावा जर आल्या तर डेफिनेटली फायटिंग करण्यासाठी एक टोटल असेल. गोलंदाजासाठी मात्र फाईट करण्यासाठी ती टोटल बनली जाईल. तो इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज कोण असतील आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर विचार केला तर 8 फिल्डरने खेळत आहेत.
रोहिदास कारभारे आणि पद्माकर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत आज प्रणय पाटील यांचा वाढदिवस असल्यामुळे आज गोड तोंड करून प्रत्येकाचा मुख गोड करून या ठिकाणी मेलोडी चॉकलेटची व्यवस्था केलेली आहे. प्रणय पाटील स्माईल देत असताना पाहायला मिळते. हे प्रेम आहे. नेहमीच प्रेम करणारी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. विरातन बुद्रुक म्हणा, चापेवाडी म्हणा, ही विटीलाईन प्रेम करणारी मंडळी सातत्याने पाहायला मिळते. चांगला तर चेंडू जरूर होता. इथे मात्र डिरेक्ट हिट करण्याचा इरादा नाहीये. बंटीकडे लक्ष होतं. पंचांचा इशारा येतोय. यस, रिव्ह्यू घेतला. यावेळेला थर्ड अंपायर आपण पाहतायत. प्रमोद, साई स्पोर्ट्स सरौली का भी प्लान है, क्योंकि अगर मंगलमूर्ति विराटन 50 के ऊपर जाने की कोशिश करेंगे तो साई स्पोर्ट सरौली 50 के अंदर रोकने का प्रयास करेंगे, क्योंकि अभी तक प्रदर्शन साई स्पोर्ट्स सरौली का बहुत ही बेहतरीन रहा है. डिसिजन पेंडिंग. कारण आपल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 39 वर धावसंख्या स्थिर राहिले. आई कुर्लाई सरतोडे आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. OUT आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चौथा धक्का. तुषार किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर 4 धक्के बसले गेलेत. SP बॉयज ट्रॉफी 2024 आपण पाहतायत. या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. जे श्रोते जोडले गेलेत प्रो लिंक स्पोर्ट्सच्या या चॅनलवर, त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. प्ले स्टँडमध्ये आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला रेनी सीझनचा हा धुमधडाका आपल्याला पाहायला मिळतो. लाख मोलाची स्पर्धा. चॅम्पियन्स कोण बनेल हे मात्र 22 तारखेला तुम्हाला सोमवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. आज यंदा काहीतरी वेगळी करण्याची कला नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, कारण ओपनचे संघ असतील आणि टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. करणचा हा बॉल मात्र सोडून दिला गेलाय. लेफ्ट केलंय, परंतु सादिक राजापूरकर सर त्या ठिकाणी आहेत आणि दर्शवतील यावेळेला काय एक्झॅक्टली. येस, डॉट बॉल. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहायचं इथे फेअर डिलिव्हरी आहे की वाईट बॉल आहे. अब आपके पास गेंदें बहुत कम है, तो बिल्कुल किस गेंद को छोड़ना है, किस गेंद को खेलना है, ये आपको तय करना है, क्योंकि वक्त बहुत कम है और दमखम आपको ज़्यादा लगाना है. और सबकी निगाह रहेगी बड्डी बॉय के ऊपर. क्या वो कमाल की बल्लेबाजी करते हुए आने वाले 3-4 गेंदों में 2-3 बड़े स्ट्रोक खेलेंगे ना तो मजा आएगा. मैच में कमबैक करेगी मंगलमूर्ति विराटन. फेअर डिलिव्हरी आपण पाहतायत. पहिल्या बॉलचा एकंदरीत दुसऱ्या बॉलचा खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39 रन्स. करणचा हा बॉल प्रणय पाटील बड्डे बॉयच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्यूटिफुल टायमिंग. ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. ज़रूरत है. वेलकम सिक्स. बर्थडे बॉय कर रहे मैदान के अंदर. एंजॉय करना बहुत ज़रूरी है. अब एक तो आपने बड़ा स्ट्रोक खेल दिया, अब 2 की दरकार है. कम से कम आने वाले गेंदों पर बिल्कुल वो बड़ा स्ट्रोक खेलने का तो प्रयास तो करेंगे, लेकिन सामने से करण जैसे गेंदबाज है वो रन देने का प्रयास नहीं करेंगे, यहाँ से रोकने का पूरा प्रयास करेंगे. अच्छा बैटल मैदान के अंदर. ये जो शॉट जड़ा है ना, उसके बाद में अब गेंदबाज का क्या जवाब आएगा वो देखना बहुत दिलचस्प है. करणचे पहिले 2 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले आणि तदनंतर बॉडमॅनचा चांगला वापर केला ओव्हरपिच चेंडूवर आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक अप्रतिम आणि सौंदर्यपूर्ण फटका पाहू शकला षटकाराला. करणकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे. बॉल डॉट करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा करण आपल्या गोलंदाजी मार्कवर. डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने कमबॅक कसं करावं म्हणून मी म्हटलं होतं प्रशांतजी की या गोलंदाजाकडे सुद्धा ती क्षमता आहे. डॉट बॉल. बिल्कुल सही कहा आपने. बिंदी गेंदे वो डाल सकते हैं. ये भी दबाव बनाने वाले खिलाड़ी है. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पुन्हा एकदा बॉलर ह्या वेळेला आपण पाहतायत. वाईट बॉलचा इशारा येत असताना
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत हार्दिक किनी आम्हाला दर्शवत आहेत की 46 या धावसंख्येवर. ओव्हर द विकेटने पुलचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट शॉट, खूप चांगला फटका, षटकार, 6 धावा. फैबुलस बैटिंग बाय प्रणय, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और एक बार फिर देखिए टप्पा खाने के बाद थोड़ा ऊपर गेंद रही थी, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे और बल्ले के बीचों बीच खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. आज इनका जन्मदिन है और यहाँ डगआउट में तालियां बज रही है और इसकी वजह है बर्थडे बॉय का जलवा मैदान के अंदर. अच्छा फिनिश करना चाहेंगे. 52 रन्स, 52 धावा. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. शेवटच्या बॉलवर मात्र अपेक्षा असते की एक मोठा फटका यावा, त्यासाठी फलंदाज तत्पर असतात, परंतु गोलंदाज सुद्धा तेवढंच अभ्यासपूर्वक गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिल्या डावाला पूर्ण विराम लागतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52 धावा. मंगलमूर्ती विरातन टीमने 53 धावाचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. ते साई स्पोर्ट्स सरावली या संघाच्या माध्यमातून. आई कुरलाई सरतोड़ी टीम के कप्तान और जय महाराष्ट्र चिकलपड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, जल्दी टॉस बॉक्स की तरफ आइए. आई कुरलाई सरतोड़ी जय महाराष्ट्र चिकलपड़ा संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. प्रमोद शिडगे त्या ठिकाणी जॉईन होतील, अर्थात टॉस बॉक्समध्ये. साई स्पोर्ट्स सरावली आणि मंगलमूर्ती विरातन. प्रमोद जर विचार केला, मंगलमूर्ती विरातन त्यांच्या डोक्यामध्ये 80 धावसंख्या होती, कॅप्टनने तसं सांगितलं. साई स्पोर्ट्स सरावलीचा विचार केला तर ते 60-70 धावांपर्यंत रोखू असं त्यांचा संकल्प होता. तर प्लॅनचा जर विचार केला तर निश्चितच या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स सरावली संघाचा जो प्लॅन आहे तो अप्रतिम होता आणि फक्त 52 धावा यावेळेला स्कोरबोर्डती 53 धावांचं आव्हान आहे. आणि आता दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. जय महाराष्ट्र चिखलपडा, आई कुर्लाई सरतोडी या दोन संघादरम्यान एक मोठी लढाई आपण पाहणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, अर्थात टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. तिथे प्रमोद शेट पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसपी बॉईज आणि वेडी अशा नाण्याच्या दोन बाजू. एसपी बॉईज आणि वेडी या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद तुषार भोईर, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर यस सिद्धार्थ, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय रेनी सीझनमध्ये आणि हिरवळ अशा मैदानात आपण पाहता. आत्तापर्यंत तुम्ही 4 सामने पाहिलेले आहेत, यावरून अंदाज दर्शवला जातोय की चांगली बॅटिंग होते, चांगली बॉलिंग होते. तर काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणार आहात. फिल्डिंग करताना आज संपूर्ण तुमचा जो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर संघ असतो तो आज खेळताना पाहायला मिळेल? नाही, 2-3 प्लेयर नाही मिळत. नक्कीच. यंदाच्या हंगामामध्ये तुम्हाला काय नाविन्य वाटतं एस पी बॉईज शुभम पाध्ये यांच्या स्पर्धेमध्ये? टुर्नामेंट खूपच चांगली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपली 1 लाखाची टुर्नामेंट आपली सपाल्यामध्येच भरते आणि चांगलं आयोजन नियोजन चांगलं आहे यांचं. नक्कीच. सिद्धार्थ पवार, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उमर 11 संघाच्या अगेन्स्ट तुम्ही जी नाईटच्या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली होती ती मला अजूनसुद्धा डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसते. असा तुझा कोणता आयडियल खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर आपले विराट कोहली आणि MS धोनी जास्त करून, आणि टेनिसमध्ये भावेश पवार. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच सिद्धार्थ पवार, खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. नानू आमच्या समवेत जोडले गेलेत. नानू, हे नवीन तुमच्यासाठी मैदान नाही आहे, या अगोदर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळलेले आहात. कसं वाटतं यंदाचं आयोजन? खूप चांगलं आहे. त्या वर्षीपासून या वर्षी खूप चांगलं केलं. नक्कीच. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतली असते. ते मनासारखी फलंदाजी आले, 5 षटका आहेत. कितपर्यंत धावा जाण्याचा प्रयत्न करतील? 70+. थँक्यू व्हेरी मच नवनाथ आणि सिद्धार्थ पवार. तर नुकताच टॉस झाला जो आपण तुषार भोईर यांच्या शुभ असते आणि टॉस या ठिकाणी आपण पाहतात आई कुर्लाई सरतोडी या संघाच्या बाजूने लागला. आई कुर्लाई सरतोडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट.
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान और फिलहाल साई स्पोर्ट्स सरावली बना मंगलबत्ती बिरातन के बीच एक बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। मंगलबत्ती बिरातन ने बनाए 52 रन और साई स्पोर्ट सरावली के सामने लक्ष्य रखा गया 53 रनों का। 53 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाले 5 ओवर की अद्भुत कहानी हम यहाँ से बताएंगे। मराठी और हिंदी में हमारे साथ जुड़ चुके हैं मशहूर कमेंटेटर कुणाल जाते। मागची मॅच पाहता याही मॅचमध्ये धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, आणि परंतु लक्ष्य तसं पाहिलं तर छोटं आहे, परंतु छोट्या लक्ष्याला मोठं बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला पहिल्या ओव्हरपासून विकेट्स घ्याव्या लागतील विरोधी टीमच्या, जर या मॅचमध्ये दबाव बनवायचा असेल टीम सरावलीवर मंगलमूर्ती विराथनकडून. सुरुवात विराथनची भरपूर खराब राहिली, पहिल्या ओव्हरपासून दबावामध्ये दिसला. बड्डे बॉयने चांगली कामगिरी केली आणि शेवटी एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दिसला आणि ती उभारली देखील. एक आशेचा किरण असा दिसतोय की मागच्या मॅचमध्ये रॉकी ग्रुपने ज्या पद्धतीने धावा डिफेंड केल्या, या मॅचमध्ये त्या होतील का हे पाहायचं आहे. बिल्कुल, और मंगलमूर्ति विराटन के पास बहुत अच्छी गेंदबाजी है. साई स्पोर्ट्स सरावली के 1 2 3 4 ये बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, इंपॉर्टेंट बल्लेबाज है जिनको आज विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करनी है. और करण और प्रणय ये जोड़ी मैदान के अंदर गेंदबाजी का बागडोर प्रणय हैं. और जो सपाले से 4-5 खिलाड़ी जो पालघर प्रीमियर लीग खेल चुके हैं, इस बार हवा में बहुत ऊपर मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच छोड़ दिया. आज कैच छोड़ने का सिलसिला मैदान के अंदर जारी है. आपने जीवन दान दिया, इसका फायदा किसका होगा तो ये आने वाला समय बताएगा. फायदा बॅटरच उचलेल, कारण पहिले स्लो स्कोरिंग, इन्व्हेस्टमेंट कमी आहे धावांची, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर झेल सोडत असाल तर इथे मात्र दुष्काळात 13वा महिना आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, आणि हीच मोठी चूक त्यांनी केली आहे. अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज प्रणव तैयार. कहाँ खेले बिल्कुल बल्ले के बीचों भी तो नहीं है. टोको लगी गेंद, निगाह स्क्वायर की तरफ थी, गेंद चली गई कॉर्नर की तरफ, बॉर्डर की तरफ. 6 रनों के लिए ये वाना मैदान के अंदर किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका नहीं छक्का देती है. इस बार सिक्सर मिला और मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए थे. टो को गेंद लगी थी और गेंद बिल्कुल लॉन्ग ऑन, और जो मिड विकेट का खिलाड़ी उसके बीच से बाउंड्री लाइन के बाहर चली गई है. 6 रनों के साथ स्कोर पहुंचेगा 7 पर. यह अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी प्रणव की. ऑलराउंडर खिलाड़ी है, आज बड्डे बॉय ने बहुत प्रभावित किया, क्योंकि अंडर प्रेशर अच्छी बल्लेबाजी करते हुए स्कोर 52 की तरफ चला गया. 53 रनों का लक्ष्य है. दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये भी गेंद बहुत अच्छी है, ऑन साइड पर खेलना चाहिए, टिप ऑफ स्टंप के बाहर. विकेट कीपर गेंद को पॉइंट के क्षेत्र में आके पर फील्ड करेंगे. 1 रन लेने का मौका. स्कोर पहुंच चुका है 8 पर. एक षटकार आला या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सध्या बड्डे बॉयची सुरू आहे. अचूकतेवर भर देताना दिसतोय, दबाव बनवू शकतो, लक्ष चांगलं आहे. फायटिंग स्कोर तर निर्माण झाला आहे, आणि तो स्कोर डिफेंड करायचा असेल तर अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे, आणि क्षेत्ररक्षणाची देखील साथ पाहिजे या टीमला. कड़क शॉट सीधे बल्ले से तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज करे सीना तान, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. ब्यूटीफुल स्ट्रोक. स्लॉटमध्ये नाही करू शकत, आणि हीच सर्वात खराब लाईन होती. ते थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न स्लॉटमध्ये होता, आणि डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका. ये अच्छी गेंद है. ये बैटल देखिए कुणाल, बल्लेबाज का नाम है प्रणय, गेंदबाज का नाम है प्रणय, लेकिन यहाँ बैटल है. स्कोर पहले ओवर के समाप्ति के बाद 14 रन है. 30 गेंदों में आपको 53 बनाने हैं, तो इस मुकाबले में साई स्पोर्ट्स सरावली ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया है. सुरुवात चांगली झाली आहे. आता फक्त 39 धावांची आवश्यकता आहे. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी पाहिजे होती ती सुरुवात मिळाली, आणि विशेष म्हणजे षटकार आलाय शेवटच्या बॉलवर, त्याच्या अगोदरच्या बॉलवर, त्याच्यानंतर बीट केलं, आणि बॅटल चांगलं रंगलं दोन्ही प्रणयच्या दरम्यान. कधी हावी होत होता हा प्रणय, कधी हावी होत होता फलंदाजी करणारा प्रणय. तर मजा येईल या मॅचमध्ये. आणि तुम्ही पाहता एसपी बॉयज ट्रॉफी, शुभम पाद्य आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आयोजन. ओव्हरऑल आजचा जो ग्रुप आहे, आजचा जो गट आहे 10 टीमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सामना हा नक्कीच उर्शीचा पाहायला मिळू शकतो. बिल्कुल सही कहा आपने, बहुत ही अच्छा बैटल देखने का मौका मिलेगा. ऑफ स्टंप के बाहर थोड़ा ऑकवर्ड पोजीशन में आके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेला है, अजीबोगरीब अंदाज में. पॉइंट पर खिलाड़ी थोड़ा फिसलते हुए 2 रन लेने का मौका.
जैसे कि आपने चर्चा की थी फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट, अगर फील्डिंग खराब हो जाएगी तो दिक्कतें आ सकती है, वही हुआ, फील्डिंग थोड़ी खराब हुई, 2 रन लेने का मौका मिला. पण इथे सहज 2 धावा झाल्या असत्या. प्रणय काय करत होता हे त्यालाच समजण्या पलीकडे, कारण ऑलमोस्ट 2 धावांसाठीच हा फटका सजवलाही होता, तिथून प्रयत्नही झाला, परंतु प्रणय थोडासा थांबला. घ्यायची आहे नाही घ्यायची आहे अशा द्विधा परिस्थितीमध्ये शेवटी मग कॉल झाला आणि शेवटी 2 धावा इथे प्राप्त केल्यात. और इसीलिए देखिए क्रिकेट में यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए, और थोड़ा सा मैदान के अंदर वो तालमेल में कमी आई थी. पॉइंट पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है, डीप कवर पॉइंट पर, और थोड़ा फिसलते हुए, ज़्यादा नुकसान बल्लेबाजों का नहीं हुआ. अपनी बॉलिंग पार्ट पर रितेश तैयार. टपकाने के बाद उछाल, हवा में गेंद है, रितेश पीछे जाके कैच पकड़ने की कोशिश कर रहे हैं, कैच नहीं होगा. आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, खर्चा ज्यादा करेंगे तो और परेशानी आपके लिए हो सकती है. फील्डिंग खराब हो रही है मैदान के अंदर मंगलबुद्धी बिरादर टीम की. सोपं नव्हता हा झेल. फॉलो थ्रू मध्ये बॉल टाकल्यानंतर पुढे जाणं आणि त्याच्यानंतर अंपायरच्या मागे जाऊन झेल घेणं खरोखर कठीण काम होतं. प्रयत्न त्याने चांगला केला. रितेश एक बार फिर अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद को कट करना चाहते, स्क्वायर कट करना चाहते थे, बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा. तुषार ने गेंद को थर्ड मैन बॉडी लाइन पर फील्ड किया, 1 रन लेने का मौका. स्कोर इसी के साथ 18 पर 9. 18 धावा, 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे, दोन्ही संघ चुरशीचे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि चुरस कायम आहे. मजा येईल या मॅच मध्ये, ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आणि ज्या पद्धतीने फलंदाजी सध्या मैदानामध्ये होते. इस बार ब्लास्ट हुआ, जब बॉल का टिप्पा देखे तो ब्लास्ट हुआ था, और अंपायर बिल्कुल पहले क्या इशारा करेंगे. ऑन फील्ड अंपायर डिसीजन क्या है, 1 पर ओवर का इशारा किया गया, और उसके बाद में टीवी अंपायर की तरफ रेखर पे किया गया. जब गेंद का जो टिप्पा था गिरने के बाद ब्लास्ट हुआ, ब्लास्ट होने के बाद एक बार उछाल मिला, गति ज़्यादा थी, और गेंद विकेट कीपर की तरफ चले, बीट हुए बल्लेबाज. और अब हमारे साथ टीवी अंपायर बिजी हो रहे हैं. सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. नितेश कदम, सादिक राजापुरकर, नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा. तो ये गेंद आपको दोबारा डालनी है, और फिलहाल फ्रीड का इशारा होगा. ये देखिए घूमता हुआ हाथ, और बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. रितेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. सफल से 4-5 खिलाड़ी पालघर प्रीमियर लीग खेल चुके हैं, उसमें से ये जो खिलाड़ी आपके स्क्रीन पर हैं. हवा में बहुत ऊपर उछल कर गेंद को खेल दिया, गेंद जाती भी लॉन्ग ऑन पर. व्हाट अ शॉट, फ्रीड का सही फायदा, गेंद बॉडी रन के बाद 6 रन. ऑन द राईज स्टँड अँड डिलिव्हर्ड. बरोबर जो बॉल उसळला त्याची उसळी बरोबर ओळखली फलंदाजाने आणि बरोबर रीच मध्ये आल्यानंतर पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग, भव्य फटका, 6 धावा मिळवत असताना आता सोपं वाटतंय फलंदाजी करणं या सरफेसवर. शॉर्ट पिच गेंद बैकफुट जाके पुल किया, स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. इससे पहले ऑन द राइज अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में एक अच्छा स्ट्रोक ऑन से स्ट्राइक रोटेट करना भी बहुत जरूरी. स्कोर इसी के साथ 26 रन बना रहे अपनी टीम के लिए. रितेश अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है. तुरुप का पत्ता खास करके बगलबुद्धी बिरादर टीम का. इस वक्त थर्ड मैन, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. और इस बार टिप पकाने के बाद उछाल मिला, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था. बीट हुए बल्लेबाज, गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. आखिरी गेंद पर बिंदी है. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद 13 के औसत के साथ रन संख्या 26 रन बगैर किसी नुकसान के. साई स्पोर्ट्स सरावली. आणि आता 3 ओव्हरमध्ये
सुबीत अपनी बॉलिंग मार पर तैयार, बैकफुट पर जाने के लिए बिल्कुल समय मिल रहा है। मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, तो अगर बैकफुट पर समय मिलेगा तो बल्लेबाज पूल अच्छा कर रहे हैं और स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, ज़्यादा जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेल रहे। चांगली गोलंदाजी, 3 बॉलवर पहिल्या 3 सिंगल आलेले आहेत, त्याच्यामुळे जो रिक्वायर रन रेट 9 वर होता तो मात्र हळूहळू वाढतोय. ही एक जमेची बाजू आहे, मी म्हणेन मंगलमूर्ती विराथन टीमसाठी. या ओव्हरमध्ये जर एखादा मोठा फटका आला नाही तर दबाव पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमवर नक्की येऊ शकतो या मॅचमध्ये. जी हाँ, बिल्कुल सही आपने कहा। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, और ये बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद उछलता, अच्छा बाउंसर था, अच्छा विकल्प आपके पास, आपके शोल्डर में ताकत है और मैदान गीला है, तो ये अच्छा बाउंसर कुछ सवाल पूछता हुआ गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। परफ्यूम डिलिव्हरी याच टप्प्यावर आपण मगाशी चर्चा करत होतो. थर्ड मॅन आहे, डीप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय ऑलमोस्ट लॉंग लेगच्या दिशेने, त्यामुळे इथे तुम्ही गोलंदाजी करू शकता. हा पर्याय तुम्ही वापरू शकता आणि तशीच गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे. इस बार पीछे विकेट कीपर है दूसरे संस्करण में, इसीलिए वह सुमित कारभारी सबके ऊपर भारी पड़े थे। विकेट चाहिए तो विकेट मिला, बल्लेबाज प्रणय बैक टू द पेवेलियन चले गए, इंपॉर्टेंट विकेट मिल गया है। 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि त्याच्यामध्ये प्रणयची महत्वाची विकेट त्यांनी घेतली आहे. कारभारी सध्या तरी या ग्राउंडवर लय भारी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. दबाव आता फलंदाजी करणाऱ्या टीमवर आहे. 3 ओव्हरमध्ये 27 करायचे होते, या टीमला फक्त 3च आल्यात, त्याच्यामुळे आता 24 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल आणि 24 धावा हे समीकरण या मैच मध्ये असेल. साइज पर की बात करें तो पहले 2 ओवर में बहुत ही बेहतरीन क्रिकेट, बहुत ही शानदार बल्लेबाजी रही, लेकिन अब जाकर यह तीसरा ओवर सुमित का बहुत इंपॉर्टेंट है। मंगलमूर्ति विराथन कमबैक कर रहे हैं, वापसी का बिगुल बजाते हुए इस ओवर में सुमित कारभारी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन और इंपॉर्टेंट विकेट प्राप्त किया, साइदरी को तोड़ने का काम किया गेंदबाज सुमित कारभारी ने। नए बैटर जगदीश जग्गू मैदान के अंदर हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या 29। अब इस ओवर की बात करें तो आखिर गेंद शेष है, आखिर गेंद शेष है, दोनों के लिए विशेष है। जगदीश सेट बैट कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी और अनुभव है इस खिलाड़ी के पास, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है। इसी मंच पर सुमित कारभारी ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। ओहो, बैकफुट पर है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, गेंद के नीचे एक हाथ से कैच पकड़ने का प्रयास किया गया, कैच तो नहीं हुआ, लेकिन कुणाल रन बचाना भी बहुत जरूरी। शॉट अच्छा था, फील्डिंग उच्च कोटि की हुई। चांगला प्रयत्न देते फिल्डरचा. नक्कीच 6 धावा इथे अडवण्याचा प्रयत्न होता आणि टीव्ही अंपायर चेक करतील, बाउंड्री चेक इथे होईल, या धावा वाचवण्यात आलेल्या आहेत की नाही याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे आणि ऑनफिल्ड अंपायरने टीव्ही अंपायरची इथे मदत घेतली आहे. और बिल्कुल क्रिकेट बहुत ही बेहतरीन, जैसे कि बार बार कुणाल दाते बोल रहे हैं, सातत्याने ते बोलतात की जाम मजा येईल, जाम मॅचला मजा येईल, तेच करते सेफ है। तो यहाँ कितने रन मिलेंगे वो देखने वाले। आखिरी गेंद पर सिंगल, आप डबल भी ले सकते थे, कैच छूटा था, और क्या 12 गेंदे 23 रनों की जरूरत है। जगो अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास करेंगे, बिल्कुल इसी ओवर सिंगल लिया गया। कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, त्याच्यामुळे 12 बॉलमध्ये 23 धावा या बॅटिंग करणाऱ्या टीमला काढाव्याच लागतील. मी कौतुक करेन कारभारीचं, ज्या पद्धतीने त्याने लय भारी गोलंदाजी केली, दबाव बनवला. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्या, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर एक सिंगल आली, 4 धावांचं षटक त्याने टाकला आणि या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करून दिले विराथन या संघासाठी. परंतु आता हे जे 12 चेंडू आहेत ते तेवढेच महत्त्वाचे असतील. 12 बॉल 23 धावा. अब देखिए आपने कमबैक किया, लेकिन क्या ये वेलकम बैक है, ये देखना बहुत जरूरी थी। इसके पास वो काबिलियत है, बहुत बढ़िया गेंदबाजी, समर्थक तालियां बजा रहे हैं, बहुत इंपॉर्टेंट गेंद, पहली गेंद बिंदी गेंद के साथ आगाज किया, एक बार कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल। आत्मविश्वास आता दुणवलाय. लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज होऊ शकतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच SP बॉयज ट्रॉफी मधला हा रंगलेला सामना. कारण आता या मॅच मध्ये 11 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 27 करायच्या होत्या, 11 बॉल आणि 23 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये आलंय. रोचकता बरकरार इस मुकाबले में। रितेश तैयार गेंदबाजी करने के लिए, टपकाने के बाद उछाल था, इस बार सर के ऊपर से गेंद जाती हुई, वाइट बॉल का इशारा। बाउंसर तो आप डालना चाहते थे, लेकिन कभी कभार क्या हुआ कि आप शोल्डर का ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं, विकेट से थोड़ी मदद है तो ज्यादा ऊपर गेंद चलेगी, वाइट बॉल। अब आपके पास 11 गेंदे हैं, 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रितेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, उन सेट पर लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट और स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी।
खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइड बॉल का इशारा। कुणाल सर, ये मिस्टर इस्ट्रा थोड़ा परेशान आपके लिए बिल्कुल करेंगे। नाही, करतील कारण 2 वाईड बॉल टाकलेत गोलंदाजाने. पहिला डॉट बॉल चांगला टाकला, त्याच्यानंतर 2 खराब चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले. त्याच्यामुळे जो दबाव बनला होता तो थोडासा कमी होतोय. इसके बाद में इनका जवाब देखिए, इसीलिए इन्होंने अपने पास स्ट्राइक रखा था। थैंक यू वेरी मच का, और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। काउ कॉर्नर्स के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 6 रनों के लिए। रिदमच दिसलेली नाहीये. 2 वाईड बॉल टाकल्यानंतर गोलंदाज कुठेतरी रिदम हरपलाय असं वाटतंय. कारण तो थोडासा थांबलाय ज्यावेळेला रिलीज करायचा होता बॉल, आणि हे बरोबर ओळखलं फलंदाजाने. बॅकफुटला जात असताना पुल केल्यास 6 धावा मिळवल्यात. जो दबाव बनला होता मागच्या ओव्हरमध्ये कारभारीने जो बनवला होता, तो आता मात्र कुठेतरी कमी होतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवरचा. देखिए इस तरह की गेंदबाजी किए हुए उसकी वजह लगातार 2 वाइड बॉल आए थे, तो एक अच्छी गेंद वो डालना तो चाह रहे थे, लेकिन उतना कॉन्फिडेंस नहीं था। छोटी गेंद समय मिला बल्लेबाज जगदीश को, और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। एक दर्शनीय स्ट्रोक, बैकफुट पर चले गए, देखो बाकी खेलना तो चाह रहे थे। यहाँ टाइमिंग अच्छा नहीं है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर पहुंच चुका है 39 पर। 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 39 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 1-2 महत्वाचे बॉल, एखादी विकेट या मॅच मध्ये पुन्हा एकदा विराटन संघ कमबॅक करू शकतो. म्हणजेच काय रंगतदार मॅच. इस बार अच्छी गेंद टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा था, उछाल जरूर मिला, अपने बाजू खोलने का मौका नहीं मिला। बढ़िया गेंदबाजी, कमबैक करना बहुत जरूरी है। जैसे कि एक बार फिर देखिए, इस मुकाबले में शुरुआत अच्छी थी, 2 वाइड बॉल, उसके बाद में सिक्सर, उसके बाद में सिंगल आए हैं। स्कोर पहुंच चुका है 40 पर। 40 रन। अब आपके पास गेंदे 8, और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ हावी होईल. या 2 बॉल मध्ये एखादी विकेट आली आणि नवीन बॅटर जर स्ट्राइकिंग एंड आला तर मात्र सामना रंगेल. इस बार बढ़िया लाइन, हल्की सी बूंदाबांदी है, उसका भी फायदा मिल रहा है। सही इलाके में गेंद, एक अच्छी गेंद आपको डालनी है। 8 गेंद में चाहिए तो 13, अब आपके पास 7 गेंदे हैं और 13 रनों की जरूरत है। हा बॉल या सामन्यातला खूप महत्वाचा बॉल आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल, परंतु फलंदाज विचार करत असेल एखादा मोठा षटकार मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ. ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच खूबसूरत स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर, और ये लगा शानदार सिक्सर। चांगली बॅटिंग. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. एखादा मोठा षटकार आणि या मॅच मध्ये पूर्णपणे हावी होईल बॅटिंग करणारा संघाने, तसं झालंय. या फलंदाजाने 2 महत्वपूर्ण षटकार मारलेले आहेत आणि सामन्यामध्ये पूर्णपणे वरचं ठरत असताना आता कुठेतरी पाहायला मिळतोय साई स्पोर्ट्स अरावली हा संघ. कारण या टीमच्या समोर लक्ष होतं 53 धावांचा. आता 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत फक्त 7. एक दूसरे का जब देंगे साथ तभी तो बनेगी बात, क्योंकि फील्डिंग में थोड़ी आप गलती करते हुए जो कैच छोड़े उसका भी एक बार फिर खामियाजा भुगतना पड़ेगा। और जगदीश का माइंडसेट बहुत अच्छा है। घर में आपके टीवी सीट होना चाहिए, घर में आपके सोफा सीट होना चाहिए। नंबर 3 पर आप बल्लेबाजी करने के लिए आए हैं, तो आपका माइंडसेट बहुत अच्छा होता है। माइंडसेट बहुत अच्छा है। अभी तक इन्होंने 2 छक्कों की मदद से 14 रन बनाए हैं और 2 सिक्सर, जो प्रेशर रिलीज बिल्कुल करने का काम किया। अब आपके पास 6 गेंदे 7। मैच समाप्त नहीं है कुरान, मैच समाप्त नहीं है, लेकिन रबर बॉल थोड़ा चैलेंज रहेगा। जिस तरह से सुमित कारभारी ने गेंदबाजी की थी, उसी तरह से आपको गेंदबाजी करनी है और विकेट प्राप्त करने हैं। स्ट्राइक करने पर बल्लेबाज करण, उछाला हवा में, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रखे, ये कैच हो जाएगा। ओ, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। जीत को सुनिश्चित करने वाला छक्का बल्लेबाज करण के बल्ले से। एकच धावा आता करायची आहे. करण सातत्याने चांगली फलंदाजी करत आलाय. करणने संपूर्णपणे डाव सावरला आणि करणने या सामन्याला पूर्णपणे आपल्या जबाबदारीच्या दिशेने नक्कीच वाटचाल करत असताना विजयाच्या दिशेने या सामन्यामध्ये नक्कीच वाटचाल केली असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त 1 धाव दूर. सेंसिबल, बुद्धिमानी वाली क्रिकेट, ये बलवान, ये बुद्धिमान है। और शानदार बल्लेबाजी करण की, करण ने रन बनाए हैं 27 3 छक्कों के मदद से, और एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए साई स्पोर्ट्स सरावली ने यह मुकाबला जीता। तीसरा अपसेट हुआ। मंगलमूर्ति विराटन की अगर बात करें तो बिल्कुल ये इंपॉर्टेंट मैच जिसमें दावेदार टीम थी, तो वह आज इस मुकाबले में थोड़ा बैकफुट पर चले गए। साई स्पोर्ट्स सरावली, कांग्रेचुलेशन। आई कुर्लाई सरतोड़ी, जय महाराष्ट्र चिकलपाड़ा, ये बहुत बड़ा मुकाबला आ रहा है। हमारे साथ कुणाल रहेंगे, जो एक बहुत ही मशहूर खिलाड़ी हैं, उनके एक कमेंटेटर है। इसके बाद में बहुत बड़े खिलाड़ी जो मैदान के अंदर उतरने वाले, जय महाराष्ट्र चिकलपाड़ा, आई कुर्लाई सरतोड़ी, और
इस मुकाबले में जब एक बार फिर वो जंग छेड़ने वाली है, तब एक बार फिर मैच का आंखों देखा हाल बताने के लिए कुणाल दाते और प्रमोद शेरगे। स्वागत आहे प्रमोद शेडगे आई कुर्लाई सरतोडी या संघाने इथे टॉस जिंकला आणि टॉस